हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे एक रेसिपी. चला तर मग पाहूया माझी रेसिपी, नारळाचे लाडू. इकडे मी लाडू बनवण्याकरता काही साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी खोबऱ्याचं कीस, अर्धी वाटी साखर, 2 ते 3 चमचे साजूक तूप आणि 1 वाटी दूध. चला तर मग पाहूया आपली रेसिपी. सर्वप्रथम मी एक पातेलं घेतलं आणि त्याला मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलं. पातेलं खूप गरम झालं होतं म्हणून मी लगेच त्यात तूप टाकून घेतलं आणि खोबऱ्याचं कीस घालून त्याला परतून घेतलं. कीस छान परतून घेतलं की लाडू कसे मस्तच बनतात आणि त्यात ते जर तुपात भाजलेलं असेल मग तर कमालच. माझं तूप हे घरी बनवलेलंच आहे. तुम्हाला तुपाची रेसिपी मी नक्कीच शेअर करेन. कीस छान भाजून झाल्यानंतर त्यात 1 वाटी दूध टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं. दूध छान मुरेपर्यंत मी त्याला परतून घेतलं. आणि त्यानंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली. मी साखर जरा कमीच टाकली बरं का. तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तो तुमचा गोडवाच समजा. दूध, साखर सगळं काही मिक्स झाल्यानंतर हे सारण खूप छान तयार झालं होतं. सारण रेडी झाल्यानंतर मी त्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करायला ठेवलं. सारण थंड झाल्यानंतर मी लगेचच लाडू बनवायला सुरुवात केली. लाडू बनवताना मी एकीकडे सुकं खोबऱ्याचं कीस घेतलं. लाडू बनवून झाल्यावर त्याला कोटिंग म्हणून खोबऱ्याचं कीस लावायचं. या प्रकारे मी लाडू वळायला सुरुवात केली. एक छोटा आणि बाकी सगळे मोठे असे लाडू मी वळून घेतले. छोटा लाडू माझ्यासाठी. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. याप्रमाणे सगळे लाडू मी वळून घेतले आणि हे आहेत माझे लाडू. कसे वाटतायत मला नक्कीच सांगा. आणि माझा हा ब्लॉग तुम्ही एवढं पूर्ण पाहिलात त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. टाटा.